जयसिंह मोहिते पाटील आपल्या सर्वांना ज्यांच्या भवितव्याची आजच नाही अनेक वर्षापासून काळजी आहे. काहीही झालं तरी विधिमंडळात आपला माणूस गेला पाहिजे ही भावना त्यांच्यात आहे. आणि यांनी एक नाही 58 निवडणुका लढवल्या, 40 अनेक पराभव पचवले, पण तरी तुमची साथ त्यांनी कधी सोडली नाही. असे आपल्या सर्वांचे लाडके नेते उत्तमराव जानकर साहेब आपल्या सर्वांचे लोकसभेची तुम्ही सगळ्यांनी पुरस्कृत पाठिंबा दिलेले लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दैवशील मोहिते पाटील, या जिल्ह्यातील आणखीन एक तरुण उमदे नेतृत्व अभिजित आबा पाटील, मच्छिंद्र आबा ठवरे, आमचे तालुका अध्यक्ष माणिक बापू वाघमोडे, भानुदास सालगुडे पाटील, शिवसेनेचे या ठिकाणी उपस्थित असणारे नामदेवराव वाघमारे साहेब, डॉक्टर मारुती पाटील, गौतम आबा माने पाटील, दादाराजे घाटगे, भानुदास पाटील, रवी पाटील, तुकाराम देशमुख, आपले सरपंच साठे सर, विकास दाईंजे, माऊली पाटील, नातेपुत्याचे आमचे तरुण तडफदार, सांगली जिल्ह्याचे युवा नेते राजू जानकर, शेखर माने या जिल्ह्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निरीक्षक भाऊ देशमुख, संदीप मोडवे, आपले दत्ता मगर, अजय सालट, अजय सकट, संदीप मालवे, सर्वच पत्रकार बंधू आणि भगिनींनो, एखादं नाव राहिलं असेल तर लिहून दिलेल्या देणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही. आज आपण सर्वांनी एक क्रांतिकारक निर्णय घेण्यासाठी ही सभा बोलवलेली आहे. मला उत्तम जानकर साहेबांचं कौतुक केलं पाहिजे की अनेक प्रलोभनं समोर असताना, अनेक आमिष दाखवलेली असताना देखील तुमच्यामध्ये राहून पुढची विधानसभा लढवेल आणि स्वाभिमानाने विधानसभेत प्रवेश करेल हा बाणा आणि भूमिका त्यांनी स्वीकारली. आणि म्हणून त्यांनी मोहिते पाटलांना साथ देऊन या तालुक्यातलं भांडण मिटवायचं, तालुक्याच्या विकासाची दिशा अधिक वेगानं पुढे न्यायचा प्रयत्न करायचा आणि पर्यायाने लोकसभा माढा मतदारसंघ हा आदरणीय शरद पवार साहेबांच्या मागे यशस्वीपणानं उभा करायचा हा निकाल आज आपण सगळे घेतात. काही दिवसापूर्वी मी अकलूजला आलो होतो. दैवशील मोहिते पाटील यांनी आदरणीय विजयदादांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर 2 दिवसांनी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोलापूरला जाऊन आपला अर्ज लोकसभेचे उमेदवार म्हणून मांडला. मागच्या वेळी विजयदादा पक्षातून जाऊ नये, त्यांचे समर्थक बाजूला होऊ नये, आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला. परिस्थिती अशी निर्माण झाली की त्यांना बाजूला जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि त्यानंतर लोकसभेचा निकाल
आणि म्हणून मी आता जाहीरच केलं, तिकीट कोण देणार? मी देणार की नाही? तिकीट घ्या, तिकीट घ्या. मगाशी सांगितलं आमचं नामदेव गायकवाडचं उदाहरण सांगितलं आणि त्याला आम्ही केलेलं आहे. त्यात अनेक प्रश्न उपस्थित आहेत. त्यामध्ये ह्या संपूर्ण मिटिंगमध्ये बोलता येत नाही. फक्त मी शब्द दिला कुटुंबांना तो शब्द मी पाळणार आहे. परंतु तुमच्याबरोबर चर्चा केल्यानंतर तुमच्यावर मला हानी पाहिजे. तुमच्या माहिती माझी असलेली हानी नाही. तुम्ही पण मला हानी दिली पाहिजे. कसं आहे म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मी शब्द निराळी शब्द पाळणार आहे. काय सांगितलं नाही मला स्पष्ट करून हे करणार ते प्रश्न असा की उत्तराची जबाबदारी कोण घेणार? माझं काय म्हणणं आहे, मी याच्यावर सगळ्यांच्यावर प्रकाश पाडायला उभा आहे. आता मला संधी दिलेली आहे. माझ्या संधीत काय प्रकाश नाही पडला तर परत बोला. आपल्या सगळ्यांना आज दैनशील मोहिते पाटलांची उमेदवारी पवार साहेबांच्या कडून मान्य झाल्यावर प्रचाराला सुरुवात झाली. गेले अनेक महिने उत्तमराव जानकर साहेबांच्या संपर्कात मी असायचो आणि मला ते नेहमी सांगायचे, साहेब थोडे दिवस जाऊ दे, थोडे दिवस जाऊ दे. मध्येच आमचा पक्ष फुटला. त्यावेळी मी विचारलं असं कसं? त्यावेळी ते म्हणते थोडे दिवस जाऊ दे. मला आशा होती आणि खात्री होती की जानकर साहेब हा योग्यच निर्णय घेतील आणि या तालुक्याच्या आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्यासाठी तो चांगला असेल. आपल्या देशामध्ये काय चाललंय, राज्यामध्ये काय चाललंय ते सांगून तुमचा वेळ घेत नाही. पण महाराष्ट्रातलं वातावरण, परिस्थिती बदललेली आहे. अकलूजचा निर्णय झाल्यानंतर आणि आज तुमचा निर्णय झाल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राला उत्तम जानकर साहेब तुम्ही संदेश देतात. या देशात, महाराष्ट्रात आम्ही स्वाभिमानानं राहतो. दिल्ली पुढे झुकत नाही. तुम्ही किती विमानं पाठवली तरी आम्ही तुमच्या समोर झुकणार नाही. ही मानसिकता जानकर साहेबांनी दाखवून दिली. आता पहिल्या कॅबिनेटचा निर्णय, कॅबिनेट संपली. आता परत कॅबिनेट घ्यायची काही संधी मिळणार नाही. आता ती संधी आपल्या बघितली. पण दुर्दैवाने 2014 पासून सगळ्यांना खेळवत 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 10 वर्ष. या 10 वर्षात या देशाचं आणि महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालं. अनेकांना खेळवण्याचा उद्योग 10 वर्षात झाला. प्रत्येकाला सगळे प्रश्न त्याचे निर्माण करायचे आणि पक्षात घ्यायचं, ही नवी पद्धत राजकारणाची मागच्या 4-5 वर्षात सुरू झाली. मग एखाद्याला वेगळी नोटीस द्यायची, एखाद्याचं संकट तयार करायचं, एखाद्याच्या जमिनीवर अटॅचमेंट आणायची. या सगळ्याला तोंड देत देत अनेक लोक राष्ट्रवादीत आज टिकून झाले. तर मला पहिल्यांदा धैर्यशील मोहिते पाटील
आणि बाळदादा आणि त्यांच्या सगळ्या घराचं अभिनंदन केलं पाहिजे. मगाशी जानकर साहेब म्हटले तसं सत्तेच्या वैचारीला जाऊन बसायची पद्धत आता राजकारणात सुरू झालेली असताना बाळदादा तुम्ही ठाम राहिलात आणि सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत तुतारी आपण हातात घ्यायची आणि तुतारीच वाजवायची. या निर्णयाबद्दल पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करतो. आणि दुसरं अभिनंदन जानकर साहेब तुमचं करतो. तुम्हाला विमान पाठवलं गेलं. आम्हाला चिंता की आता विमानात गेले म्हणजे काय होणार. ते राजू जानकर माझा खास कार्यकर्ता आहे. म्हटलं साहेब चिंता करू नका सगळं व्यवस्थित नंतर बघ नाही घोटाळा. बारामतीच्या विमानतळावर पुन्हा विमान उतरल्या पहिला फोन जानकर साहेबांनी मला केला. म्हटलं काय झालं त्यांना काय सांगायचं ते सांगून आलो. तुम्ही माझ्याकडे 19 तारखेला संध्याकाळी यायला पाहिजे. माझं बाळदादांच्या बरोबर धैर्यशील पाटला मोहिते पाटलांच्यावर चर्चा झालेली आहे. या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेला आम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा त्यांचं काम करायचं आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये मी पुन्हा उभं राहायचं आणि मला त्यांनी सगळ्यांनी पाठिंबा द्यायचा आणि आमची चर्चा झालेली आहे. त्यामुळं उत्तमराव जानकर साहेब तुम्ही आमदार 2 लाख मतांनी होणार आहे. तुम्हाला कोण तिकीट देणार नाही. मी तुम्हाला तिकिटाचा शब्द देतो. काही असेल तर विधानसभेचा एबी फॉर्म तुमच्या हातात येऊन जाईल नाही. काही चिंता करू नका. पण मला तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे तर पवार साहेब संकटात आहे. ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण गेले 40, 50, 60 वर्ष केलं त्यांच्यावर जाणीवपूर्वक हमला करून त्यांचा गड कसा नेस्तनाबूत करता येईल आणि महाराष्ट्रात पवार साहेबांना मानणाऱ्या सगळ्यांना कशा पद्धतीनं संपवता येईल याचं राजकारण महाराष्ट्रात जाणीवपूर्वक करण्याचं काम जे करतायत त्यांच्या तोंडावर सांगून तुम्ही आला की आम्ही पवार साहेबांच्या बरोबर राहणार आहे. आज सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला. तुम्ही तपशील बघा. मी अजून बघितलेला नाही पण जानकर साहेबांनी मगाशी त्याचा उल्लेख केला. अनेक पद्धतीनं उत्तमराव जानकर हे तुमच्या सगळ्यांच्या विकासासाठी वेगवेगळे प्रयत्न करत होते. मागच्या विधानसभेला तुम्ही सगळे एक झाला आणि लोकसभेला किती लीड दिलं. 1,16,000 लीड दिलं. 2,40,000 मतापैकी आता 1,80,000 मतं तुम्ही घेतली आणि 60,000 मतं जर विरोधात गेली तर 1,20,000 मताधिक्य आपल्याला मिळणार आहे आणि तीच आपल्या माढा लोकसभेच्या विजयाची पहिलं पाऊल असेल. हे लीड कुठंच पण आता परिस्थिती माढा लोकसभा मतदारसंघाची तुमच्या निकालानंतर बदलली आहे. आपल्याला सांगोल्याला लीड मिळणार आहे. आपल्याला माढ्यामध्ये लीड मिळणार आहे. आपल्याला करमाळ्यात देखील नारायणाबाद कुठे आहेत. नारायणाबाद नाही आहेत पण नारायण पाटीलांचं जे काम करतात तिथेही लीड मिळेल. एकही विधानसभेचा मतदारसंघ या माढा लोकसभेच्या खालचा असा नाही आहे. अगदी फलटण मध्ये देखील फलटणकरांचा आशीर्वाद असल्यामुळे फलटण मध्ये देखील आपल्याला लीड मिळणार आहे. तुम्ही काही चिंता करू. आणि मी आज पवार साहेबांशी बोलून या ठिकाणी भाषण करतोय. प्लीज नोट. त्यामुळे मी महाराष्ट्रात आता ते म्हणतात ते दुसऱ्या पक्षात आहे असे माझे 3 पक्षामध्ये बरेच उमेदवार अडकलेले आहेत. 10-12 जण तरी असे आहेत. कोणी भारतीय जनता पक्षात आहे, कोणी जानकर साहेबांच्या पक्षात आहे.
एकनाथ शिंदेच्या पक्षात आहे, पण मी महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या वतीनं काम करत असताना 2024च्या निवडणुकीत विधानसभेच्या महाराष्ट्रामध्ये शरदचंद्र पवार साहेबांच्या नावाने हा जो पक्ष चालवतोय तो सत्तेत कसा येईल हे बघण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आम्ही करतो. त्यामुळे तुम्ही तिकडे राहा, काय प्रॉब्लेम नाही. अजून काय 2-4 कामं असतील तर करून घ्या, आपल्याला त्याच्यासाठी येत नाही. पण अशी लेखनच राहिली जे म्हणतायत की आम्ही लोकसभा झाल्यावर तुमच्यात येणार, जे म्हणतात आम्ही विधानसभेला आम्हाला नक्की आहे का, असा करार 12 ते 13 जणांच्यावर मागणी झाला. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या तुतारी चिन्हावर किमान 60 आमदार निवडून जातील हा प्रयत्न आम्ही करणार. पण विधानसभा फार लांब आहे, तुम्हाला लोकसभेचाच निकाल सांगून जातो. आज 10 लोकसभेच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवतोय. मी कुणावर अन्याय करू इच्छित नाही, पण 10 जागापैकी किमान 7 जागा या तुतारीच्या चिन्हावर महाराष्ट्रातली जनता निवडून देणार आहे. मी तुम्हाला आज सांगतो, वातावरण तसं. मी आता उद्या पहाटे जळगावला जाणार आहे, दिंडोरीला जाणार आहे. फार चांगले आमचे त्या ठिकाणचे उमेदवार काम करत आहेत. वर्ध्याच्या उमेदवाराचे 26 तारखेला मतदान आहे. तिथे प्रचंड चांगला प्रतिसाद तिथल्या लोकांनी आम्हाला दिलेला आहे. आमच्या पुणे जिल्ह्यातले 2 मतदारसंघ, साताऱ्याच्या शशिकांत शिंदेना देखील प्रचंड मोठी सहानुभूती आणि 7 लोक पवार साहेबांच्यामुळे द्यायला लागलेले. त्यामुळं एकंदर वातावरण बघितलं तर बीड सारखा मतदारसंघ देखील आज पुन्हा ताकदीनं उभा राहायला लागलेला आहे. सगळे गेले तरी जनता गेलेली नाही. ज्या बाजूनं पुढारी गेले, नेते गेले, ते नेते स्वतःचा आपमतलबी काहीतरी उद्देश आहे म्हणून त्या ठिकाणी गेले. त्यांना काहीतरी तिकडे मिळवायचं होतं म्हणून गेले. अनेक आमदार सत्तेच्या बाहेर जात असताना, आमचा पक्ष सोडून जात असताना किंवा उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून जात असताना इथं त्यांना काहीतरी मिळालं म्हणून ते गेले. हे महाराष्ट्रातल्या जनतेची खात्री झाली. आणि मग आपल्या आमदारांना किती मिळवलं याच्याविषयी खमंग चर्चा अनेक मतदारसंघात चालू. आणि म्हणून तिथली जनता आज आम्हाला सांगते की आम्ही उद्धव ठाकरेंच्या बरोबर, आम्ही शरद पवार साहेबांच्या बरोबर राहणार आहे. आम्हाला कळलेलं आहे की आमच्या नेत्याचं काही काम नाही, आमचा नेता खऱ्याच्या बरोबर नाही, सामर्थ्यानं स्वाभिमानाच्या बाजूने उभा राहणारा आमचा नेता राहिलेला नाही. आणि म्हणून आम्ही पवार साहेबांच्या बरोबर राहायचा निकाल घेतलेला आहे. आज महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आहे. आणि म्हणून ज्या दिवशी 4 तारखेला निकाल लागेल ना, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल बारामती असो, शिरूर असो, सातारा असो, माढा असो, हे तर आपल्या माहितीतले मतदारसंघ आहेत. पण नगरला आमचा निलेश लंके सारखा आमदार जो पलीकडं जानकर साहेबांच्या सारखा गेलेला होता, त्याने गळ्यात काढलं आणि तुतारी हातात घेतली. आणि त्याचा देखील अतिशय चांगला प्रतिसाद लोक आज आमच्या निलेश लंकेला देतात. आणि म्हणून परिस्थिती महाराष्ट्रातली बदलते. तुम्ही निर्णय घेतलाय, जानकर साहेब तुम्ही आणि मोहिते पाटलांनी निर्णय घेतल्यामुळं महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट आलेली आहे. आणि म्हणून मला आज तुमच्या या निर्णयाचं स्वागत करायचंय. स्वागत करत असताना तुम्ही म्हणताय तुम्ही त्या पक्षात आहे, इथं घेऊनच आलेलं. पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझा तुमच्यावर विश्वास आहे. माझी तुतारी घेतली तर 10-20 हजार मतं वाढणार आहेत. हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदाराला, उमेदवाराला वाटणार आहे. त्यामुळं आमची तुतारी महाराष्ट्रभर वाजायला लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर पवार साहेबांनी रायगडावर रणरणत्या उन्हात जाऊन ही तुतारी त्यांना अर्पण केली. आणि तिथून पुढे आमच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा प्रवास सुरू झालेला आहे. तो दिल्लीपर्यंत जाईल आणि महाराष्ट्राचा आवाज दिल्लीमध्ये बुलंद करण्याचं काम
आपल्या सर्वांच्या वतीनं धैर्यशील मोहिते पाटील करतील हा विश्वास बाळगतो. पुन्हा पुन्हा सांगतो, जानकर साहेब तुम्हाला इथनं आमदार व्हायचंय, आता इकडं तिकडं बघायचं नाही. आम्ही सांगतो त्याच मार्गाने तुम्हाला ही आमदारकी आम्हीच तुम्हाला पाठिंबा देणार आहे. पवार साहेब स्वतः इथं येऊन तुमचा पाठिंबा देऊन तुम्हाला विधानसभेत पाठवतायत. समजा घोटाळा झाला, तुमचं काय दाखल्याच्या मागे जर घोटाळा झाला तर विधान परिषदेत पाठवण्याचं काम देखील कसंही पडलं तरी पायावरच पडलं पाहिजे. चिंता करून आता हे तर तुम्ही बोलणं झालेलं नाही, त्यांचंही माझं बोलणं नाही झालेलं. पण मला महाराष्ट्रात माणसं मिळवायची, जी माणसं ताकदीनं माझा पक्ष पुढे घेऊन जातील अशा माणसांना जोडण्याचं काम शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे करतोय. आणि म्हणून जानकर साहेब चिंता करू नका. तुम्हाला कोणी धमक्या दिल्या, तुम्हाला कोणी तुमचा दाखला रद्द करू म्हणून म्हणतो, तर असा दाखला रद्द करायला जन्मायचे लोक, तुम्ही काय चिंता करू. पण जर काही झालं तर आमचा तुमच्याशी करार झालेला आहे आणि हा करार आता कायमचा आहे. तुमचं आणि माझं जेव्हापर्यंत करिअर आहे तोपर्यंत उत्तम जानकर आणि जयंत पाटील ही जोडी तुटता कामा नये. त्याची जबाबदारी तुमची. आपल्या सगळ्यांना मगाशी जानकर साहेबांनी सांगितलं काहीतरी आता केस घालायची, 302 ची केस घालायची तयारी आहे. 302 ची केस आमच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर जर घालणार असाल तो आचारसंहितेचा भंग होतो. एक सांगतो, जर माझ्या महाराष्ट्रातल्या 10 उमेदवारांना अडचणीत आणण्याचं काम जर सत्तारूढ पक्षाने केलं तर त्यांचं चाक महाराष्ट्रात फिरवून देणार नाही. त्यांच्या गाडीचं महाराष्ट्रात कुठेही झालं तर त्यांना अडवण्याचं काम महाराष्ट्रातली जनता करेल. निवडणूक सुरू झालेली आहे, आता कसल्या केसेस करता, आता लढायला पुढे या, लढून जिंका, आमची तक्रार नाही पण लढून जिंकू नका. आणि म्हणून धैर्यशील मोहिते पाटील तुमच्या मागे आम्हीच नाही तर शरद पवार साहेबांची ताकद उभी आहे. महाराष्ट्रातली जनता उद्या डोळ्याने बघते की उमेदवार झाल्यानंतर जर कोणी केस करत असेल तर त्याबद्दल महाराष्ट्रातली जनता नक्की त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आम्ही सगळे ताकदीने उद्याच्या निवडणुकांसाठी कामाला लागू. वेळ बराच झालेला आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आता आपल्या मतदारसंघाची काळजी संपली. तुम्ही हे म्हटले ना आधी इकडे आणि आधी तिकडे, तसं आता बारामतीची देखील तुमच्यातल्या काही लोकांचे नातेसंबंध असतील तर बारामतीला, साताऱ्याला त्या ठिकाणी थोडासा वेळ घालायला हरकत नाही. पण या लोकसभा मतदारसंघातल्या दुसऱ्या मतदारसंघात देखील तुम्ही सगळ्यांनी जाऊन योग्य ती पावलं टाकायचं काम करा, एवढाच विश्वास देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.